नमस्कार मित्रांनो, काय चाललंय तुमच्या फार्मवरती? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास आहे. कारण तर मित्रांनो, आपल्या फार्मवर जे 2 महिने आधी काम थांबलेलं होतं तिकडल्या साईडचं, म्हणजे जे मी कालवटीसाठी कंपार्ट करणार होतो तिकडल्या बाजूला, तर ते काम थांबून होतं. तर आता ते कालपासून चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, त्याबद्दल आज थोडीशी माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुमचा रिस्पॉन्स खूप मस्त येत आहे. आपल्या चॅनलवर आता 16K चॅनलवर सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला थोडेसे सबस्क्रायबर लागतात. या व्हिडिओमधून मित्रांनो तुम्ही कंप्लीट करून द्या. तर मित्रांनो, आपण बघू आपल्या तिकडल्या साईडचं आता काम कसं काय चालू आहे. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण इकडल्या साईडचं शेड बघून घेऊया. कारण जे कोणी नवीन सबस्क्रायबर असेल, व्ह्यूअर असेल, तर त्यांना आपण इकडल्या बाजूचं पण दाखवून देऊ. आपण जे डेली व्हिडिओ बघते त्यांना माहीतच आहे आपलं शेड कसं काय आहे. तर मित्रांनो, हे आपलं फ्लोरिंग आहे मित्रांनो, हे 15 फुटाचं. तर हे अशा प्रकारे आपलं शेड आहे मित्रांनो. इकडे मुक्त गोटा वगैरे आहे आणि हे पाण्याचं सिस्टम वगैरे आहे इकडे, आणि HTP मशीनचा पाईप वगैरे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे. आणि इथे मॅट टाकून आहे. हे 1 फुटाची नाली आहे, 15 फूट फ्लोरिंग आहे, 15x30चं. आणि इकडे सगळा असा मुक्त गोटा आहे. अशा प्रकारे आपलं इकडलं शेड आहे. तर मित्रांनो, आपण आता जे मेन टॉपिक आहे आपला तो बघूया. बाकी व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं शेड दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, आपण बघूया आपलं तिकडल्या साईडचं. तर मित्रांनो, तुम्ही बघा, हे आपलं शेड अशा प्रकारे आहे मित्रांनो. बाहेरून आता किती चांगलं दिसतंय मित्रांनो. हे इथं जे दिसतंय मित्रांनो, हे भिंत घेतलेली आहे का. आणि आता काम काऊन मित्रांनो थांबवलं होतं मित्रांनो, थोडा पैशाचा प्रॉब्लेम होता आणि लवकर गाया इकडे आणायचं होतं. तर सगळ्यात आधी आपण तिकडलं शेड चालू केलं होतं मित्रांनो. कारण तिकडल्या शेडमध्ये तुम्ही माझा जुनावाला व्हिडिओ जाऊन बघा मित्रांनो, बिफोर आणि आफ्टर शेडचा. तर त्यामध्ये मित्रांनो माझं जुनं शेड दाखवलेलं आहे मी. तर त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, आता आपल्या फार्मवर कोणतं कोणतं झालेलं आहे का मित्रांनो. तर आता हे भिंत घेतलेली आहे मित्रांनो. म्हणजे इथून तुम्हाला दाखवतो आता. असं आता सगळा कचरा पडलेला, आता हे सगळं साफसूफून इथे मस्त फ्लोरिंग वगैरे सगळं टोटल होणार आहे. तर मित्रांनो, आता भिंत घेतलेली आहे मित्रांनो, हे पॅक केलं आहे. तर आणि इकडून पण एक भिंत घेतलेली आहे मित्रांनो. हा जो मधातला एरिया दिसते हा मित्रांनो, आता इकडून जे सेम असं स्ट्रक्चर आहे गव्हाण आणि हेडलॉक, तसंच इकडल्या बाजूला आता होणार आहे. तर मित्रांनो, काम चालू आहे. तर आता आपण गव्हाणीचं भीत घेतलेली आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. म्हणजे हे जे ज्याच्यावर हेडलॉक सिस्टम फिट आहे तशीच आपण सेम इथं गव्हाण घेतलेली आहे. तर मित्रांनो, ह्या गव्हाणीचं पण तुम्हाला आपला भीतीचं पण माप दाखवतो मित्रांनो किती आहे. तर मित्रांनो, ह्यावाल्या आपल्या जी भिंत घेतलेली आहे आपण, याचं मित्रांनो टोटल आपण असं तर हे 20 इंच आहे, तर 16 इंच आपल्याला पकडायचं. याच्या मागचं कारण मित्रांनो, इकडल्या बाजून आता इथे फ्लोरिंग होणार सगळं ह्या एरिया. तर मित्रांनो, हे 4 इंचीचं आपण फ्लोरिंग घेतो. तुम्हाला माहीत आहे तिकडल्या बाजूला पण 4 इंचीचं फ्लोरिंग घेतलेलं आहे. तर 4 इंची मित्रांनो हे कट होऊन जाईल. तर मग उरलं मित्रांनो 16 इंच. तर 16 इंचावर आपण त्याच्यानंतर आपण हेडलॉक सिस्टम असं फिट करीन त्याच्यावर. तर हेडलॉक सिस्टम आपल्याला इथेच बनवायचा. तर हेडलॉक सिस्टम म्हणजे जे हेड लॉक होते ते सिस्टम सोडून बाकी सगळं असं आपण करणार आहोत इकडल्या बाजूला कालवडीसाठी. तर अशा प्रकारे आपण आपलं काम चालू आहे मित्रांनो फार्मवरचं. तर मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. डेली असे कामाचे व्हिडिओ येणार आहे. तर मित्रांनो, आता नेक्स्ट टॉपिक कोण्या पॉईंटवर तुम्हाला पाहिजे ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर आता फार्मवरचं तुम्ही हे बघू शकता, तुम्हाला कोणतं काही डाऊट असेल तर विचारायचं असेल तर ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवून एक पोस्ट करून देत जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, आता तुम्ही जे कोणी नवीन व्ह्यूअर आहे त्यांना एक वेळा इथून शेड बघून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो हे आपलं सिस्टम आहे मित्रांनो. इकडे तुम्ही बघू शकता, एकदम मस्त फार्म दिसत आहे मित्रांनो. आणि एकदम मस्त सुविधा झालेली आहे आपल्या फार्मवरती मित्रांनो. आता काही टेन्शन वाटून नाही राहिलं. गायांची पण तब्येत मित्रांनो खूप चांगली झालेली आहे. आता इकडे आल्यानंतर बघू शकता तुम्ही, पूर्ण गोचिड वगैरे आपलं सगळं मुक्त गोटा आहे, त्यामुळे प्रॉब्लेम हा गेलेला आहे मित्रांनो. तर बघूया मित्रांनो, आपल्या इकडल्या साईडचं थोडंफार आपल्या भुसा स्टॉक करायचं कसं काय सिस्टम आहे. तर मित्रांनो, इकडे आपला भुसा स्टॉक करून आहे. तर आता हे थोडंसं इकडले वरतून असं पॅक करायचं राहिलेलं आहे. तर आता 2-3 दिवसात ते पण पॅक होऊन जाईल मित्रांनो. तर इथे आपला भुसा राहते असा. तर मित्रांनो, हे इथे भुसा का बरं ठेवलेला आहे, तर मित्रांनो जसं तिकडल्या बाजूला शेड आहे सेम इकडल्या बाजूला स्ट्रक्चर आहे मित्रांनो तसं बांधून. तर मित्रांनो, हे आपण पुढच्या वर्षी चालू करणार आहोत. आता आपल्यापाशी सध्या तेवढ्या गायी आहे, तर तिकडलं आपलं तेवढ्या ह्याच्यात होऊन जाते. तर कालवटीचं सेक्शन आता करत आहोत आपण. इकडे हे दिसत आहे मित्रांनो हे. तर मित्रांनो, तिकडल्या बाजूला तसंच सेम आहे शेड, तसंच हे सगळं असं बांधून आहे मित्रांनो इकडे सगळं असं. तर तुम्हाला बाहेरून दाखवतो, समजून सांगतो का कसं काय आहे. तर मित्रांनो, हे इथून शेड आपलं चालू झालेलं आहे. तर हे बघू शकता, तर अशा प्रकारे शेड आहे. तर तिथून बघा मित्रांनो, तिकडं मुक्त गोटा आहे. तर हे इकडली बाजू पण तशीच मित्रांनो. हे इथून तर इकडे असं जागा सोडलेली आहे आपण इकडे. इकडे पण असा मुक्त गोटा घ्यायचा आहे. तर सेम मित्रांनो असं
150 फूट सेड आहे मित्रांनो आपलं, म्हणजे मुक्त गोटा वगैरे सगळं पकडून. तर मित्रांनो आता जे कोणी नवीन असेल त्याला एक वेळा सांगतो मित्रांनो, आपले 15-15 फुटाचे सगळे हे कप्पे आहे. तुम्हाला सांगतो, हे 15 फूट, हे 15 फूट, हे 15 फूट, हे 15 फूट, हे 15 फूट. मित्रांनो किती झाले? 1 2 3 4 5, हे 75 फूट आहे मित्रांनो सगळं टोटल, जे आपण फाउंडेशनमध्ये घेतलेलं आहे सगळं 75 बाय. आणि याची जे अशी आहे मित्रांनो रुंदी, तर हे मित्रांनो 30 फूट घेतलेलं आहे. तर असं 75 बाय 30 फूट आपलं हे सेड आहे. आणि मुक्त गोटा मित्रांनो आपण तिकडे 45 फूट घेतलेला आहे आणि इकडे 45 फूट अशी जागा सोडलेली आहे इकडल्या बाजूला. तर अशा प्रकारे आपलं हे सेड आहे मित्रांनो. तर तुम्हाला माझं सेड आवडला का मित्रांनो कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर ह्या सेडबद्दल काही प्रश्न असेल तर ते पण विचारला कमेंट्समध्ये मित्रांनो, विचारू शकता तुम्ही. तर तिकडल्या बाजूचा थोडासा मुक्त गोटा पण दाखवून देतो आज. तर हे मित्रांनो आपल्या फार्मवरचं गेट आहे. इकडून आपण म्हणजे गाय वगैरे टाकायचं काम पडलं तर आपण इथून टाकतो. हे अशा प्रकारे सगळा मुक्त गोटा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि मुक्त गोट्याचे पाईप खूप हेवी घेतलेलं आहे मित्रांनो. तर त्यामागचं पण एक डिटेल्समध्ये तुम्हाला जर मुक्त गोट्याला खर्च किती आला त्याबद्दल पण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये विचारा, मी त्याच्यावर पण व्हिडिओ टाकून देईन. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या फार्मवरचं सगळं काम चालू आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल आपल्या चॅनलवरचे तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.